नमस्कार. आयुष्याला भिडताना भाग 3 या कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर लतिका भानुशाली. आयुष्याला भिडताना हा एक असा उपक्रम आहे ज्या अंतर्गत जीवनातल्या विविध क्षेत्रांना, जीवनातील विविध पैलूंना आणि जीवनामध्ये सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध समस्यांना आपण स्पर्श करतो, त्या संदर्भात उहापोह करतो आणि इतकंच नव्हे तर त्या संदर्भात आपल्याला पुढे काय करता येईल या संबंधी उपाययोजनासुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत ऑस्ट्रेलियाहून मीनाताई आगरकर गोगटे. मॅडम नमस्कार. आपल्या कार्यक्रमात मीनाताई आगरकर गोगटे या सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ, कायदेतज्ञ, काउन्सलर आणि बालमानसशास्त्र त्याचबरोबर वास्तुविशारद म्हणून परिचित आहेतच. यापूर्वीच्या 2 कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्याला बालमानसशास्त्र त्याचबरोबर तरुणांविषयीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं होतं. आज एक वेगळाच विषय घेऊन आम्ही दोघीजणी आपल्यासमोर आलेलो आहोत आणि तो विषय आहे महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मागच्या 2 एपिसोडमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली आणि अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आमच्या या कार्यक्रमाच्या दर्शकांना मिळालं. आजचा जो कार्यक्रम आहे तो घराघरामध्ये मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे आणि तो म्हणजे महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर. किंबहुना या उंबरठ्यावर उभे असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक कुठेतरी संभ्रमित अवस्थेमध्ये असतात. एकतर 10वीची परीक्षा होऊन गेली असते, बंदिस्त वातावरणामधून अचानक मोकळ्या वातावरणामध्ये जातात मुलं, वेगवेगळ्या माध्यमातून मुलं येतात आणि महाविद्यालयाचं वातावरण तसं बऱ्यापैकी खुलं असतं, तर तिथे जाताना ही मुलं भांबावून जातात. तर या मुलांना आत्ता या पातळीवर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा काही धोक्याच्या सूचना, पुढची वाटचाल कशी असेल ह्याच्याबद्दलची थोडी माहिती ही मुलांना मिळणं खूप आवश्यक आहे. मला कल्पना नाही आहे भारतात हा प्रकार होतो की नाही, पण ओपन डे युनिव्हर्सिटीनी किंवा कॉलेजेसनी ठेवणं आणि पालकांसकट मुलं त्या सैरला येणं, त्या कॉलेजमध्ये फिरायला येणं, कॉलेजमध्ये काय फॅसिलिटीज आहेत हे समजून घेणं, कॉलेजचं आयुष्य, जीवन कसं चालणार आहे, काय काय गोष्टी घडामोडी तिथे होणार आहेत ह्याची आधी त्या कॉलेजबद्दलची माहिती त्यांच्या संग्रही असणं, ही गोष्ट त्यांचा बावचळेपण कमी करायला खूप मदत करेल. म्हणजे 10वीची परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंतचा काळ हा बऱ्याचशा कॉलेजनी शनिवार रविवार ओपन हाऊसेस म्हणून ठेवणं खूप गरजेचं आहे. की मुलांना साधारण, मी आत्ता बघते मुलं खूप स्मार्ट आहेत, आपल्याला किती मार्क मिळणार आहेत ह्याचा अंदाज असतो, गेल्या वेळेला ते कॉलेज किती पर्सेंटला बंद झालं आहे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे मुलांना कल्पना असते की आपल्याला कोणत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. मग अशा 5-6 कॉलेजना आईवडिलांबरोबर फिरणं, समजून घेणं, डिपार्टमेंट्स, लॅब्स, काय फॅसिलिटीज आहेत, कोणत्या स्कॉलरशिप्स तिथे मिळू शकत आहेत, ते कॉलेज कोणत्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतं. कारण का मी बरेचदा असं बघते ॲडमिशन घेऊन झाल्यानंतर सिनियर्सचं थोडं रॅगिंग घेत, कसे बसे मित्र जमवत, बावचळत कॉलेजमध्ये कुठेतरी फिरत एकदाची 8-10 दिवसात मुलं कॉलेजची तोंड ओळख करून घेतात. पण मी ह्या 4 कॉलेजपैकी कुठेतरी जाऊ शकतो हा अंदाज असल्यावर ती कॉलेजेस आईवडिलांच्या बरोबर पालथी घालणं, त्या कॉलेजमध्ये काय ॲक्टिव्हिटीज चालतात ह्याच्याबद्दल माहिती घेणं आणि आपल्या कलेनुसार ते कॉलेज आपल्याला योग्य आहे का ह्याचा अंदाज आधी घेऊन मेचक्या त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं, हा प्रकार माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे कॉलेजला जाताना तुम्ही किंवा मी त्यांना मार्गदर्शन करणं पेक्षा याची देही याची डोळा ते कॉलेज बघणं, ते त्यांना भावताय की नाही, आवडताय की नाही आणि त्यांच्या मार्कात ते बसताय की नाही, या सगळ्या गोष्टींचा ठोकताळा त्या आईवडिलांबरोबर घेणं हे जास्त चांगलं ठरेल. मला खूपदा वाटतं कॉलेजेसनी हा थोडा बदल करणं आता आवश्यक आहे. पण मला वाटतं की मुलंसुद्धा कधी कधी ना कॉलेजच्या नावाला महत्त्व देतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी पक्क गणित बसलेलं असतं की अमुक एका कॉलेजमध्ये आपण गेलो म्हणजे आपलं करिअर चांगलं घडेल. तर असा दृष्टिकोन मुलांनी ठेवावा का आपल्या घरापासून कॉलेज किती जवळ आहे, आपल्याला शिक्षकांचं मार्गदर्शन किती लाभणार आहे, या संदर्भात त्यांनी विचार करावा? काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं हा दोषारोप मुलांवर चुकीचा आहे. कारण का हे प्रेस्टीज आणि स्टेटस पालकांना हवं असतं. माझा मुलगा ह्या कॉलेजला गेलाय, तो इथे जातोय, अमुक करतोय. कोणत्याही मुलाला बेसिकली विचारलं ना त्याला जवळचं कॉलेज आवडणार आहे.
कारण का त्याचा मित्रपरिवार आणि हे सगळे जर त्याच कॉलेजला पुढे गेले तर त्यांना वेगळी भीती नाही राहणार कॉलेजची. पण होतं काय की आईवडिलांच्या मनात असलेला प्रेस्टिजचा प्रश्न, त्यांना विविध प्रकारे वेगवेगळे मिळणारे मार्क आणि मग कुठेतरी कॉलेजनं दिलेल्या ग्रेड्स त्याच्यावरनं मी ह्या कॉलेजला जातोय, त्या कॉलेजला जातोय, किंवा पुढे सुद्धा पास आऊट झाल्यानंतर माझ्या कॉलेजचं नाव मी काय सांगतेय, या गोष्टीला म्हणजे निष्कारण महत्त्व दिलं गेलं आहे असं मला वाटतं. ही सगळी जी बांधून घेतलेली बेडी आहे आपण पायात, ही आपल्यालाच तोडावी लागणार आहे. बरोबर, अगदी. म्हणजे ही जी पिअर प्रेशर समाजाची आधी आई वडील घ्यायला लागतात आणि मग ती झिरपत मुलांपर्यंत येतात. कारण का मुलं खूप निष्पाप आणि इनोसंट असतात. तुम्ही जर त्यांना काही काळजी करू नको म्हटलं तर ते ह्या गोष्टींची काळजी नाही करणार आहेत. पण आई वडील शिकवतानाच हे सांगतात, तुला माहिती आहे ना, तुला ह्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली पाहिजे, तुला तिथे मिळाली पाहिजे, तुला एवढे क्लासेस मी लावलेत, मला एवढे मार्क तुझ्याकडनं अपेक्षित आहेत. हा जो एक सगळा माहोल तयार झालाय ना, हा विद्यार्थ्याला घडवत नाहीये, मारतोय विद्यार्थ्याला. अगदी बरोबर. त्यामुळे कॉलेजचं किंवा ह्याचं, सगळी कॉलेजेस शेवटी तुम्ही युनिव्हर्सिटीचीच परीक्षा देता, सेम सिलेबस शिकता आणि परत कितीही मोठ्या कॉलेजला गेलात तरी प्रायव्हेट ट्युशन्स लावताच. अगदी मग नेमकं तुम्ही अचीव काय करता ह्याचा थोडा विचार करायला हरकत नाही ना. नक्कीच. मीनाताईंनी सांगितलेले हे विचार इतके वेगळे आहेत की आपल्याला काय हवं आहे हे विद्यार्थ्यांनी ओळखायला पाहिजे. पालकांच्या प्रेस्टिज इश्यूचा किंवा त्यांनी जे प्रेशर दिलं आहे विद्यार्थ्यांना त्याचा विचार न करता आपण कुठे कम्फर्टेबल आहोत हा विचार जर विद्यार्थ्याने केला तर मला वाटतं ज्या कॉलेजमध्ये जो जाईल त्या कॉलेजमध्ये सुद्धा तो उत्तम वरच्या पातळीवर पोहोचेल आणि छानपैकी आपल्या करिअरची आखणी तो करू शकेल. मीनाताई, मला असं म्हणायचं आहे की महाविद्यालयामध्ये क्रीडा असेल, साहित्य असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शाळेपेक्षा हे कार्यक्रम महाविद्यालयात खूप व्यापक प्रमाणात साजरे होतात, मोठ्या प्रमाणात. अगदी. आणि विद्यार्थ्यांनाही कधी कधी कळत नाही की अभ्यासाला किती महत्त्व द्यावं, या उपक्रमांकडे आपण किती झुकावं किंवा त्यात किती भाग घ्यावा. तर दोघांमध्ये बॅलन्स साधला जातो आपण ना, तो मुलांकडनं कधी कधी साधला जात नाही. एकदा ती एकदमच एकलकोंडी होऊन जातात, अभ्यास एके अभ्यास, किंवा काही जण पूर्ण इकडे भरकटली जातात. तर या संदर्भामध्ये तुम्ही मुलांना काय सांगाल? बरंचसं असं झालेलं आहे की सायन्स फॅकल्टीची मुलं असतात ना, त्यांना बरेचदा ह्या कोणत्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता येत नाही. अगदी. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आर्ट्सची मुलं जास्त मोठ्या प्रमाणात दिसतात, काही प्रमाणात कॉमर्सची दिसतात. मी सांगेन त्यांचं ते क्षेत्रच आहे, त्यांनी मनमुराद सगळ्या गोष्टीत भाग घ्यावा. कारण का त्यांचे विषय, त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत, त्याच्या जर कक्षा विस्तृत व्हायला हव्या असतील तर होय, ह्या सगळ्या कार्यक्रमात मनमुराद सहभाग घ्या. लेक्चर्स रेग्युलर अटेंड करा. जर तुम्ही मनापासून लेक्चर्स अटेंड केलीत तर निदान 50 ते 60% तुमचा अभ्यास लेक्चरलाच होऊन जातो. त्यानंतरचा जो अभ्यास असतो की एक नोट्स काढणं किंवा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणं, त्याच्यासाठी दिवसातल्या वेळ तुम्ही सहज 2-2.5 तास काढू शकता. त्यामुळे मी तर मुलांना सांगेन, ह्या कोणत्याच ॲक्टिव्हिटीजना मुकू नका. ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सर्वांगाने परिपूर्ण करायला खूप उपयोगी पडतात. आणि हे जो आरोप होतो ना मुलांनी झोकून दिलाय, हे का होतं की त्याचा अभ्यासाकडे लक्ष नाही आहे किंवा परीक्षेला अभ्यासाला कमी मार्क मिळाले की पालक किंवा यांचं होतं, तू तिथे भरकटलायस, तुझा अभ्यासाकडे लक्ष नाही आहे किंवा तू प्रमाणापेक्षा जास्त वेळ तिथे देतोयस, तुझा अभ्यासाचा वेळ कमी पडतोय. मला वाटतं ह्या चर्चा घरात सहज सामोपचाराने होऊ शकतात. कारण का जेव्हा सगळ्या गोष्टी, एखादं मोठं विश्व आपल्याला खुलं होत असतं त्यावेळेला कोणतीही व्यक्ती भांबावूनच जाते आणि मग त्याला असं वाटतं, अरे हेही मला करायचं होतं, हेही करायचं होतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला हात लावून बघायची त्याला अनिवार्य इच्छा होते आणि मला वाटतं की अशा इच्छा दाबू नयेत. त्यामुळे त्या मुलाला स्वतःचा शोध लागत असतो. म्हणजे तो एकीकडे शिकत असतो आणि एकीकडे त्याला लक्षात येतं, अरे मला नाटकात काम करायला आवडतं आहे, माझं काम चांगलं होतं आहे, त्याच्याबद्दल मला कौतुक मिळतं आहे, कोणाला कळतं माझं वक्तृत्व छान आहे, मी शाळेच्या कॉलेजतर्फे भाग घ्यायला जाते आणि काहीतरी बक्षिसं मिळवून
म्हणते कुठे कुठेतरी त्यांना त्यांच्या स्वतःच्यातले दडलेले सुप्त गुण कळायला लागतात. त्यामुळे होत आहे काय आपल्याकडच्या परीक्षा पद्धतीत 10वीचं प्रेशर संपलं की थोडं 11वीला मुलं रिलॅक्स होतात की परत 12वीचं प्रेशर सुरू होतं. मला असं वाटतं की ते डिग्रीला गेल्याशिवाय खरं कॉलेज एन्जॉयच नाही करू शकत. त्यामुळे मला खूपदा मनातनं वाटतं की 11वी 12वी कॉलेजला देऊच नका, ती शाळेतच राहून देत, ते अजून लहान आहेत, त्यांना बाहेरचं विश्व सुरू व्हायचं आहे, तेच शिक्षक तेच वातावरण, ह्यात त्यांना पुढची उभारी काय घ्यायची आहे, कुठे जायचं आहे हे कळायला लहानपणापासून जो एक शिक्षकांबरोबर त्या शाळेत राहिल्यावर बॉन्ड तयार झालेला असतो. पालक शिक्षकांना नीट ओळखत असतात, मोकळेपणाने विषयांची चर्चा होते. त्या मुलाला काही येत नसेल किंवा तो कुठे कमकुवत आहे हे लहानपणापासूनचा त्याच्या अभ्यासाचा कल बघून शिक्षकांना काहीसं माहीत झालेलं असतं. त्यामुळे उगाचच कच्च्या वयात त्यांना महाविद्यालयात पाठवूच नये हे मला मनापासून वाटतं की 11वी 12वी त्या प्रेमळ वातावरणात असून देत, थोडीशी युनिफॉर्ममधनं बाहेर पडण्याची त्यांना मुभा मिळून देत, थोडं त्यांना मोकळीक बाहेरचं म्हणजे दार एकदम उघडून सोडण्यापेक्षा त्यांना खिडकी उघडून बाहेरचं जग आधी दाखवावं आणि मग दार उघडून ते नक्कीच डिग्रीसाठी जेव्हा जातील तेव्हा खूप सक्षम आणि विचाराने प्रगल्भ झालेली मुलं कॉलेजला प्रवेश करतील असं मला तरी वाटतंय. पण शिक्षण पद्धती प्रत्येक ठिकाणची वेगळी असते आणि त्यात बळी खूपसा मुलांचा जातोय त्यात. अगदी बरोबर असं मला वाटतं. म्हणजे मला थोडक्यात असं म्हणावं असं वाटतं की महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेणं तर गरजेचंच आहे, कारण त्याशिवाय त्यांना त्यांच्यामध्ये काय आहे पोटेन्शियल, काय त्यांचे सुप्त गुण आहेत ते कळूच शकत नाही. इनफॅक्ट मी तर म्हणेन की हे एक वेगळं व्यासपीठ आहे ज्याच्यामध्ये मुलं बहरली जातात. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना एका चौकटीत आपण बसवतो, इथे त्या मनाने मुक्ततेचा वाव मिळतो. पण मीनाताई मला असं म्हणायचं आहे की या वयामध्ये आपली कुवत काय किंवा आपल्या क्षमता नेमक्या काय आहेत याचा विद्यार्थ्यांना अंदाज नसतो. म्हणजे कधी कधी काय होतं की मला अमुक व्हायचं आहे, मला तमुक व्हायचं आहे, स्वप्न खूप मोठी बघतात, उभारी असते मनाला की मी करू शकेन, पण प्रत्यक्षात माझी कुवत किती आहे, मला झेपेल का हे विद्यार्थ्यांना कळत नसतं. आणि मग ते नाही झेपलं, भ्रमनिराश झाला की मग आत्महत्या करणारी मुलं किंवा नैराश्याकडे जाणारी मुलं ही सुद्धा महाविद्यालयीन पातळीवर पाहायला मिळतात. तर अशा मुलांसाठी त्यांनी कसा दृष्टिकोन ठेवावा, त्यांच्या कुवतींचा, त्यांच्या क्षमतांचा त्यांनी अंदाज कसा घ्यावा की जेणेकरून त्यांना करिअरची आखणी करता येईल? मी खरं सांगू का, मुलांना त्यांच्या ताकदीचा खरंच नीटपणे अंदाज असतो, अंदाज नसतो पालकांना. आणि पालकांना असं वाटत असतं की म्हणजे जाहिरातीत दाखवतात तसं बोनविटा पिऊन आपलं मूल तल्लख बुद्धीचं होणारे, बदाम खाल्ले की स्मरणशक्ती वाढणारे आणि आई वडील अमुक एका फॅकल्टीचे आहेत किंवा अमुक एका दर्जाचे शिकलेले आहेत, त्यामुळे मुलांनी निदान तेवढं शिकलंच पाहिजे. पण पालक गल्लत करतात शिक्षण आणि दिलेल्या सुखसोयी ह्याचा ते मात्र संबंध नाही आहे. एखादं मूल बुद्धिमान असेल तर त्याला ह्या सगळ्या सुखसोयींची गरज नसते, त्याला तो विषय सहज आकलन होत असतो. पण तुमच्या मुलाचा तो पिंडच नसताना तुम्ही तो घडवायला जात असाल तर तुम्ही त्याला किती ट्युशन लावा, क्लासेस लावा, पहाटे उठवा, रात्री उशिरापर्यंत, तर तो थकून जातो मनाने, कारण का तो त्याचा पिंड नाही आहे आणि तो तुम्हाला झिटकारू शकत नाही. कारण का त्याला हे कळत असतं की आज मी माझ्या आईवडिलांवर अवलंबून आहे आणि आईवडिलांना एका लिमिटच्या बाहेर मी जर विरोध केला तर घरात उठणाऱ्या वादळाला सगळी मुलं तोंड नाही देऊ शकत. त्यामुळे हा मुलांच्या अपेक्षा म्हणाल तर तुम्ही मुलांच्या अपेक्षा समजून घ्यायला कमी पडता, कारण का तुमची अपुरी स्वप्न तुम्ही मुलांवर लादता. तुम्ही मुलांना हे फ्रीडम देत नाही की तुला जे आवडतं ते तू कर. मला म्हणजे मी माझं उदाहरण देते म्हणून नाही, माझं मूल जेव्हा मोठं होतं ना तेव्हा सगळीकडे असं ड्रॉइंग क्लासला जातो आहे, कुणी नाचायला जात आहे, कुणी गाण्याला जात आहे. पेव फुटलेलं होतं की आपल्या मुलांना मॅक्झिमम कलागुण आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी सगळी मुलं सगळीकडे धावत होती. काही जण शाळा अशा शोधत होते की दरवर्षी तिथे स्केटिंग शिकवत आहेत, स्विमिंग शिकवत आहेत, 10,000 ॲक्टिव्हिटीज काही ना काही चालू आहेत त्यांच्या. आणि पालकांना वाटत होतं अशा शाळेत मी घातलं आणि तो 1 तास ते फुटबॉल खेळले, बेसबॉल, काय वाटेल ते नाव दे तू, त्या गोष्टी खेळले तर आपलं मूल त्या गोष्टीत निपुण होईल.
म्हणून मग जी स्पर्धा सुरू होते, म्हणजे पालकांचा वाईट उद्देश असतो असं नाही, बरोबर. पालक म्हणून त्यांना असं वाटतं ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्या परिपूर्णपणे वाटेल तेवढे कष्ट पडले तरी माझ्या मुलाला द्यायचे आहेत. पण पालक मूळ गोष्ट विसरतात की ज्या गोष्टी आपण देतोय त्या भौतिक आहेत. आपण त्यांना मानसिक आधार देत नाही आहोत, त्यांच्या मनाला समजून घेत नाही आहोत, त्यांना मनमोकळेपणाने आपल्याशी बोलायला देत नाही आहोत, त्यांचे विचार आपण समजून घेत नाही आहोत. जर तुम्हाला त्यांचे विचारच समजले नसतील तर त्या विचारांना तुम्ही दिशा कशी देणार आहात? तुम्ही दिशा देता तुमच्या विचारांना, तुमच्या अपूर्ण स्वप्नांना, आणि मूल हे तुम्हाला साधन वाटतं की आता त्याच्यातर्फे एवढ्या सगळ्या गोष्टींचा भडीमार त्याच्यावर केलाय म्हणजे मग तो ही गोष्ट पुरी करेल. म्हणजे हे होतं काय, बैलावर झूल घाला, त्याची शिंग सजवा, त्याला नटवा, पण त्याचा होतो काय? पोळ्याचा बैल होतो ना, बैलाचा वाघ नाही होत. पण तो बैल आहे हे ॲक्सेप्ट करणं किंवा तो अमुक एक व्यक्ती आहे म्हणून ॲक्सेप्ट करणं, म्हणजे कुणी वाईट अर्थाने घेऊ नका, कारण का मला बैलाला कमी लेखायचं आहे असा अर्थ नाही आहे. पण त्याला त्याचं मत नसतं ना, तो एक अवताला जुतला जातो, शेतीला लावला जातो किंवा हे, आणि एकदा त्याचं काहीतरी कौतुक करायचं असतं. तसं मुलाचं वार्षिक प्रगती पुस्तक आलं की त्याच्या मार्कावरती त्याचं कौतुक करायचं आहे. त्याला तुम्ही कसली ना कसली लालूच दाखवता की तू एवढे मार्क मिळवले तर तुला सायकल घेईन, तू हे केलंस तर तुला ते देईन. इथेच पालक चूक करतात. तुम्ही शाळेत शिकायला जाताय, शिक्षणाच्या बदल्यात काहीही मिळणार नाही आहे, शिक्षणाच्या बदल्यात शिक्षणच मिळणार आहे. बरोबर. त्याच्या बदल्यात खेळ मिळणं, त्याच्या बदल्यात, म्हणजे मी अशी खूप उदाहरणं पाहिली. मुलं कॉलेजला जाताना आईवडिलांशी हट्टून बसतात की 2 व्हीलर बाईक दिली तर मी कॉलेजला जाईन. आणि आईवडील म्हणणार नाही त्याने खूप हट्ट धरला म्हणून बाईक दिली. मग त्यानंतरची काळजी सुरू होते, कारण का त्या वयात बाईकचा स्पीड आणि मनाचा स्पीड ह्यात खूप तफावत असते. आणि मग होणारे ॲक्सिडेंट्स आणि रडणारे पालक. त्यापेक्षा कॉलेजला तू बाईकसाठी जात असशील तर नकोच जाऊस ना कॉलेजला. ही ठाम भूमिका नाही का पालक घेऊन बघत? अगदी बरोबर आहे. का गुडघे टेकतात की ओके बाईकसाठी कॉलेजला जाणार असशील तर जाऊ नकोस, नको कॉलेज शिकूस, पुढचं फ्युचर कसं असेल त्याचा तू विचार कर. पण तू कॉलेजला जाणं हे माझ्यावर उपकार नाही आहेत ना की मी तुला बाईक घेऊन द्यायला, मी तुला शिक्षण उपलब्ध करून देते, हेच खूप समज. खरं. त्यामुळे ही जी एकमेकांना ब्लॅकमेल करण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे त्यांनी मुलांचं नुकसान होत आहे, त्यांनी ते नैराश्य येत आहे, आणि त्यांनी मग हे सगळे ह्या गोष्टी नाहीत तर जणू जगच संपलं अशा याच्यात मुलं आत्महत्या करतायत. मग मुलांची जी मानसिकता आहे, मी म्हणते ना की त्यांना कुवत अजून स्वतःची कळलेली नसते किंवा क्षमतेचा अंदाजही आला नसतो. मग यावेळेला आता पालकांच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं की पालकांनी मुलांबरोबर वागताना एक कसा ॲप्रोच त्यांचा असला पाहिजे. पण स्वतः मुलगा जेव्हा तो कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्याने आपल्या भवितव्याचा विचार करताना स्वतःच्या क्षमतांचा जो अंदाज आहे तो कसा बांधायला पाहिजे, त्याला कसं ओळखावं? सांगू का, आता हा जो प्रश्न ना आपल्या देशात तरी व्हॅलिड नाहीये. कारण का मला माझ्या क्षमतेचा अंदाज असेल आणि तेवढे पुरेसे मार्क मला परीक्षेत मिळाले नाहीत तर माझी स्वप्न पुरी होणार नाहीये. त्यामुळे उगाचच मुलांना अवास्तवपणे की नाही एवढे मग तुला मिळवायलाच पाहिजेत, आणि काही काहीला 1% त्या ह्याच्यापेक्षा कमी असलेलं मूल आत्महत्या करतं आणि 50-55% असलेलं मूल नाही आत्महत्या करत. ते मी जर आपल्या विषयाचं टायटल जे आहे आयुष्याशी भिडताना, ते 50-55% मूल आयुष्याला भिडतं आणि 97-98% मिळवलेली मुलं गांडीव गाळून बसतात, आत्महत्येचा मार्ग घेतात. म्हणजे आत्महत्येचा मार्ग घेतलेली मुलं एवढे प्रचंड मार्क मिळवून शरण जातात परिस्थितीला, आणि त्याच्या निम्मे सुद्धा मार्क नसलेली मुलं छान हेल्दीपणे आयुष्याला सामोरे जातात. मग प्रश्न त्यांची कुवत त्यांना कळत नाही असं नाहीये, ती कुवत आपण ॲक्सेप्ट नाही करत. ही जी मुलं असतात त्यांना माहीत असतं त्यांना मार्क नाही मिळणार आहेत, त्यांच्या आईवडिलांना माहीत असतं आपलं मूल उन्हाळे ढळे, त्यांना जे काय टायटल लावायचं असतं ते लावतात आणि ते घर निकोपपणे ती गोष्ट घेतं. म्हणजे अशा घरातनं मी बघितलं आईवडील आरामात म्हणतात काय दिवे लागतो बघूया, मार्क मिळाले की ठरवू कुठे ॲडमिशन मिळते, नाही तर घेईल त्याच्याच शाळेत परत. दे आर रिलॅक्स्ड, आणि त्यामुळे रिलॅक्स म्हणण्यापेक्षा त्यांनी आयुष्याचं सत्य स्वीकारलेलं असतं. आणि आपल्याला असं वाटतं
सुशिक्षित पालकांना किंवा उच्चभ्रूयांना की आयुष्याची स्वप्न ही विकत घेता येतात आणि म्हणून ते ती विकत घ्यायच्या मागे लागतात आणि विकत घेऊन ती स्वप्न जेव्हा पदरात पडत नाहीत तेव्हा आत्महत्येकडे, नैराश्याकडे, ड्रग्सच्या प्रॉब्लेम्सकडे मुलं वाढली जातात, खेचली जातात. त्यामुळे कीप देम फ्री. जग नाही कोसळणारे. म्हणजे मी कायम हे म्हणत आली आहे की देवाने आपल्याला जे अवयव दिलेत ना, एक हात दिलाय तळहात, त्याच्यावरती राहणारी भाकरी आणि त्याच्यावर ठेवलेली भाजी एवढी तुमच्या वाढीला पुरेशी आहे. तुम्ही मरणार नाही आहात. मग हे असं तिळतिळ का मरताय सतत? प्रत्येक वेळेला मला हेही माहिती आहे, हेही मी ऐकलंय, पैशाशिवाय आयुष्य नाही. पण पैसाच हे आयुष्य नाही आहे ना. त्यातली जी बारीक लाईन आहे ती समजून चाला ना. फक्त पैसे असलेलेच जगतात आणि बाकीचे कोणी जगतच नाहीत असा अर्थ आहे का? मग आनंदाच्या डेफिनेशन्स बदलतात. छोट्याशा घरात मी बघते भेंड्या खेळून आनंद मिळवतात, आपापसात खेळताना गप्पा मारताना आनंद मिळवतात, 4 नातलग एकत्र जमून हास्य विनोद चालतात. हे पैशाने विकत घ्यायच्या गोष्टी नाही आहेत ना. आणि हीच समज मी जे आपण लहान मुलांच्या वाढण्यापासून बोलत आलो, हे मूल वाढवायला घेतात तेव्हापासून. म्हणून म्हटलं की आई वडिलांना पहिल्या वेळी ह्याच्यात जे म्हटलेलं होतं, आपल्याला मूल होताना आपल्याला मुलाला काय बनवायचं आहे ह्याची डेफिनेशन क्लिअर असून दे. आणि मी अमुक बनवेन तमुक बनवेन त्यापेक्षा त्याला जबाबदार नागरिक बनवेन हे जेव्हा पालक समजतील त्यावेळेला ही कोणतीच पिअर प्रेशर्स येणार नाही आहेत, ना मुलांवर ना पालकांवर. एकही पालक हे छाती ठोकपणे सांगतो का की माझं मूल बोलाय वागायला उत्तम आहे, त्याच्याकडनं कोणाचंही अपमान होत नाही आहेत, तो समाजात वावरतो तेव्हा तो अतिशय सज्जन व्यक्ती म्हणून वावरतो, तो अत्यंत हेल्पिंग नेचरचा आहे. म्हणजे रस्त्यात पाटीवाल्याला सुद्धा डोक्यावरती पाटी चढवून द्यायला तो 1 मिनिट थांबतो, रस्त्यात कुणाला रस्ता क्रॉस करून द्यायचा आहे तो पटकन पुढे होतो. ज्या काही नियमावली आहेत त्या कसोशीने पाळायचा प्रयत्न करतो. ह्यातलं कोणीच बोलत नाही. प्रत्येकजण बोलताना त्याला फिजिक्सला इतके मार्क मिळाले, मॅथ्सला इतके मिळाले, मॅथ्सला 2 मार्क कमी पडतायत ते त्याला भरून काढले पाहिजेत. किंवा एखादे पालक त्राग्याने ते फार वाया गेलेलं आहे माझं मूल, त्याच्याबद्दल बोलायलाच नको. पण त्याच्यामधला जो भाग आहे त्याच्याबद्दल जागृतपणे पालकांनी बोलणं आवश्यक आहे. आपण कारण नसताना ही प्रेशर्स मुलांना देतोय आणि अशी मुलं बिघडत नाहीत. मी खूप मुलांमध्ये वावरले आहे. त्यांचा टार्गेटपणा, त्यांच्या तुमच्याशी खोड्या काढणं हा कुठेतरी राग व्यक्त करणं असतं. त्यांना त्यांच्या मर्जीने, म्हणजे पालक मला विचारले ना, त्यांच्या मर्जीने म्हणजे काय स्वच्छंदी वागून द्यायचं का? नाही वागत ते स्वच्छंदी. ते तुमची लिमिट जोखायचा प्रयत्न करतात. त्यांना जेव्हा कळतं की आपण जबाबदारीने वागणं आईवडिलांना अपेक्षित आहे आणि त्या बदल्यात मिळालेलं स्वातंत्र्य आहे, तर ते अतिशय जबाबदारीनेच ते स्वातंत्र्य वापरतात. पण आपल्याला कारण नसताना बंधनात ठेवलं जात आहे, तर असताना रबर आतीत आणला की तो तेवढ्याच यांनी उलटा परत येतो. चेंडूचं उदाहरण आपण देतो. मुलांचं मानसशास्त्र तसंच जातं. त्यामुळे हे प्रेशर जेव्हा नसतं त्या मुलं खूप हेल्दी वागतात. माझ्याकडे खूप असं व्हायचं, म्हणजे आमच्या घरात सगळेच अतिरेकी शिकलेले होते. म्हणजे मला मूल वाढवताना असं प्रेशर होतं की ह्या सगळ्यात जर माझं मूल बसलं नाही तर ते निकामी ठरणार आहे की काय. आणि मी पहिल्या दिवसापासून ही गोष्ट केली. शाळेच्या रिझल्टला मार्क किती हे 10वीला ॲडमिशन घ्यायला मार्क होते ते फक्त ईशानला माहीत होते. तोपर्यंतचे मार्क पास की नापास, तुला अभ्यास येतो की येत नाही. त्यामुळे त्याची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली, फायनलची एक्झाम झाली, लास्ट पेपर सोडवून झाला की माझं सोपं असायचं की काय पिलू पास होणार की नापास, की तो सांगायचा पास. म्हटलं चला मग पेढे आणा, रिझल्टची वाट कशाला बघायला हवी आहे. माझ्यासाठी होतं तू वर्षभर प्रामाणिकपणे केलेली मेहनत, आय शुड ॲप्रिशिएट दॅट. त्या मुलाने जर ती मेहनत केली आहे आणि कदाचित त्याला अपेक्षा एवढे मार्क नसतील मिळाले, तर मग तू अभ्यासच केला नाहीस, तू 2 तास तिथे खेळायला जाण्यापेक्षा करायला हवा होतास, आता पुढच्या वर्षी तुझं ते बंद हे बंद. हे पालक जे बंधनं घालायला लागतात ना, त्यांनी मुलं जास्त बंडखोर होतात. याला जोडून माझा एक छोटासा जोडप्रश्न तुम्हाला मी विचारू शकते की पालकांवर जे प्रेशर असतं किंवा मुलांवर जे प्रेशर असतं त्याच्यासाठी 2 गोष्टी एक तर कारणीभूत आहेत. आपल्याकडे शिक्षणाची पद्धती अशी आहे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा मग डिप्लोमा. आर्ट्सला जायचं तर इतके चालून जातील, सायन्सला जायचं तर अर्ध्या मार्कांसाठी चढाओढ असते.
आणि कुठेतरी डोक्यात पालकांच्या ते समीकरण बसलंय की सायन्सला गेला, कॉमर्सला गेला तर त्याचं करिअर होईल, आर्ट्सला गेला तर त्याला करिअरला काहीच उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून त्या गोष्टीमुळे किंवा त्या प्रेशरमुळे पालकांचा तो दोषा चालू होतो की तुला गुण मिळवले पाहिजेत. आणि कळत नकळत मुलं पण त्या सगळ्या विचारसरणीला कुठेतरी बळी पडत असतील आणि मग एकेका मार्कासाठी ती स्पर्धा सुरू होते. तर याला शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे असं नाही का वाटत? म्हणजे पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण दोष देण्यापेक्षा. नाही, मी शिक्षण पद्धतीला म्हणून दोष नाही देणार. कारण का शिक्षण पद्धती समाज ज्या पद्धतीने विचार करतोय त्याप्रमाणे वेळोवेळी बदलत गेलेली आहे. कारण का शिक्षण पद्धतीला दोष द्यायला पूर्वी गुरुकुल होतं ना, का तुम्ही बंद केलं? समाजाने ते बंद केलं. समाजाला वाटायला लागलं गुरुगृहात पाठवून शिक्षक काय बघतायत की मुलाचा कल कुठे आहे तिथे शिकायला पाठवतायत, पण मला तर मुलाला हे करायचं नाही आहे, मग त्यापेक्षा ते माझ्याकडे राहून देत, मी त्याला बरोबर जे मला हवं आहे ते शिकवायला लागतो. मग गुरुकुल बंद पडायला लागलं. मग सुरू झाली स्पर्धा. मग आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नोकऱ्या, त्यात दिले जाणारे पगार, आणि मग त्यामुळे ह्या करिअरमध्ये माझं मूल गेलं तर ते जास्त कमवणारे, न बोलता आईवडिलांचं मन असतं ना त्याची आर्थिक स्थिती नीट असेल तर परत मी म्हटलं तसं सगळ्या सुखसोयी त्याला मिळतील, पण परत त्या भौतिकच झाल्या ना. म्हणजे तुम्ही प्रत्येक सुख हे भौतिक पॅरामीटरवर मोजायला लागलात. मी सगळीच मोजा नाही म्हणत आहे, पण निदान काही तर मोकळी सोडाल की नाही. प्रत्येक ठिकाणी त्याची पट्टी घेऊन का तुम्ही बसताय? आणि ते नकळत आपापसात झालं. म्हणजे लहानपणचे माझ्या आईवडिलांच्या वेळचा जमाना पाहिला तर ती सगळी मित्रमंडळी, त्यातलं कुणी डॉक्टर झालं कुणी हे, पण त्यांची मैत्री अबाधित राहिली. त्यांच्यावरती सोशल प्रेशर नाही आलं की माझं स्टेटस आडवं नाही आलं साध्या मित्राकडे जाताना. हळूहळू मग चाळ संस्कृती गेली, ब्लॉग्स आले, मग परत मार्केटचा रेट बघून तुम्ही बांद्र्याला राहता का बोरिवलीला राहता का दहिसरला राहता ह्याच्यावरनं वर्णव्यवस्था आली. म्हणजे आता जातीव्यवस्था वर्णव्यवस्था ही नाही राहिलेली, ही आर्थिक राहिली आहे. आर्थिक स्तर निर्माण झाले. आणि त्यामुळे मग साधा माणूस कोणाकडे, मला आठवत आहे लहानपणी आमच्यासाठी एक ते पार्लेचं छोटं पेपरमिंटचं गोळ्यांचं छोटंसं पाकिट यायचं ना, 5-7 गोळ्या, तो खाऊ आला तरी आम्ही खुश असायचो. आता जाणाऱ्यालाही प्रेशर असतं, येणाराही मोजतो काय खाऊ घेऊन आलाय. प्रत्येक गोष्ट पैशाने का मोजताय? तुमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? समोरचा तुमच्यासाठी वेळ जेव्हा खर्च करून येतो तेव्हा तो लाख मोलाचा वेळ त्याच्या आयुष्यातला तो तुम्हाला देतोय, तुम्ही त्याच्याबद्दल खुश नाही आहात? तुम्ही जर ती 10 बिस्किटं विकत घेऊ शकत असाल तर त्या ब्रँडची बिस्किटं आणलेत की नाही ह्याच्यावरती का तुम्ही खुश होताय? बरोबर आहे. मला तर ही भिकारी वृत्ती वाटते. माझ्यासाठी आनंद असतो मनाला येईल तेव्हा माझे मित्रमंडळी परिचित माझ्या दारात येऊन उभं राहणं आणि तितक्याच मोकळेपणाने मी सांगणं, हे 4 डबे आहेत, ह्या गोष्टी आहेत, हे खायला आत्ता आहे, त्यापेक्षा जास्त भूक असेल तर करून खा, मी पण खाईन बसून. ही मैत्री कुठे गेली? कुणी येणार तर मेनू ठरवा, हा पदार्थ करायला हवेत, नाही त्यांच्यासाठी अमुक. हे सगळं मी जसं आधीच्या एपिसोडला म्हटलं, लहान मुलं स्पंजसारखी आहेत, ती ह्या सगळ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करतात आणि नकळत त्यांच्यावर हे प्रेशर येतं. आणि हे यायला नको असेल. मला खूप आठवतं, जे मला खूप टची होतं, माझा नवरा शिपवर कॅप्टन होता, घरात सगळ्या सुखसोयी होत्या, आणि एक दिवस रिक्षात ईशान मला पटकन म्हणाला, अम्मी मी एवढे पैसे नाही मिळवले तरी तू मग हॅपी असशील का? तर मी म्हटलं पण पैशाने कुठे मला हॅपीनेस मिळतो? मला हॅपीनेस तू बरोबर आहेस म्हणून मिळतो, बाबा बरोबर आहे म्हणून मिळतो. पैशाने इज अ माध्यम. काही गोष्टी मी विकत घेऊ शकते, काही नाही. आणि तुझ्यासारखा गुणी मुलगा असेल जो कशासाठीच हट्ट करत नाही, तर मग म्हटलं प्रश्न कुठे येतो? त्यामुळे पिलू एक गणित पक्क ठेव, पुढे तू जे काय कमवशील, गणित आपल्या घरातलं खूप सोपं असेल, तुझ्या ताटात जे तेच माझ्या ताटात असून दे, तो येणाऱ्याच्याही ताटात तेच असून दे. आणि जोपर्यंत तू दुसऱ्याकडे पैसे मागत नाहीस तोपर्यंत तू तुझ्या घरचा राजा आहेस हे समज. तोपर्यंत समाजाला भीक घालायची गरज नाही, कारण तुम्ही कशाचेही कुणाचेही मिंधे नाही आहात कुणी येऊन तुम्हाला प्रश्न विचारायला. तू ही साडी का नेसलीस? मला आवडते म्हणून नेसली. नाही तुला ही परवडत नाही का? नाही परवडत. तू देतेस का? नाही ना. मग चौकशी का करतेस? ती तिच्या साडीत, ती तिच्या विश्वात खुश आहे. माझी कामाला येणारी बाई नवीन साडी घेतलेली कौतुकाने दाखवते, मग तिच्या आनंदात मी सामील न होता नाक मुरडण्याने मी काय मिळवते? त्यामुळे माझ्या घरात येणारी प्रत्येक माणसं कामाला असलेली असोत, हे घरची मेंबर आहेत.
त्यामुळे फॅमिली खूप मोठी आहे. नुसतं कामवाल्या बाईला मावशी म्हणून काही होत नाही ना. मावशीच्या वेदना किंवा व्यथा समजून घेणं पण खूपदा होतं. कामवाल्या बायका दांडी मारतायत, अमुक होत आहे, घरात उदाहरणं देताना मुलांना शिकायचं नाही तर मग तुला हे काम करायचं आहे का. पण ते काम खालच्या दर्जाचं हे तुम्ही कशाच्या जोरावर ठरवता. जर झाडूवाला येऊन दररोज तुमचं घर झाडून बाहेरनं गेला नसेल चौक, तर त्या घाणीत तुम्ही राहणार आहात. त्या स्वच्छतेचा आनंद तो तुम्हाला देतोय. त्यामुळे कोणतेही श्रम हे खालच्या दर्जाचे नसतातच. आणि हे मुलांवर मला वाटतं अगदी हे मुलांवर बिंबवणं खूप आवश्यक आहे की रस्त्याच्या कडेला उन्हात अनहात वस्तू विकणारी मुलं ही स्वयंपूर्ण आहेत. ते त्यांच्या पोटासाठी तेवढ्या लहान वयात कमवत आहेत. ही जाणीव आपल्या मुलाला देण्यापेक्षा तो खिडकीशी आला गाडीच्या की त्याला हकलून लावण्याचा जो तुच्छपणा तुम्ही तुमच्या कळत नकळत दाखवता, तिथे तुम्ही समाजातली ही दरी तयार करता आणि कळत नकळत तुम्ही मुलांवर संस्कार करता की पैसा हेच सगळं काही आहे. आणि मग फ्रस्ट्रेशन आल्यानंतर ह्या गोष्टींना तोंड देताना पैसा नाही ना मूल वाचवायला येत तुमचा पुढे. नक्कीच. मला असं वाटतं की मुलांना घडवताना भौतिक गोष्टी गरजेच्या आहेत, त्या आवश्यक आहेत तेवढ्या ठीक आहेत. आपल्याला प्रमाणामध्ये गरजा जर असतील आणि त्या गरजा आपण भागवू शकू एवढी आपली कुवत असेल तर त्या पलीकडे जायची गरज नाही. तर थोडक्यात मला असं वाटतं की मीनाताईंना म्हणायचं आहे, विद्यार्थ्यांचा आत्मिक विकास, आध्यात्मिक विकास आणि भौतिक विकास या 3 गोष्टींचा बॅलन्स जर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये साधता आला तर कुठेतरी त्यांची जडणघडण जी होईल ती आदर्श नागरिक या व्याख्येला पात्र असेल असं वाटतंय. याला जोडूनच मीनाताई मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी प्रवेश करतात तेव्हा सगळ्यात मोठं प्रेशर असतं ते म्हणजे पिअर प्रेशर. मग त्या प्रभावामध्ये विद्यार्थी कधीतरी घडला जातो, कधीतरी बिघडला जातो. सकारात्मक परिणाम, नकारात्मक परिणाम दोन्ही त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतात. तर या घटकांना सामोरं जात असताना विद्यार्थ्याने आपली जी मानसिकता आहे ती आधी कशी तयार करावी की कुठले मित्र मला जोडायचे आहेत, कुठल्या मित्रांपासून मला दूर राहायचं आहे. कोणी वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण त्याचा प्रभाव जर पडणार असेल तुमच्यावर आणि तुमच्या मार्गापासून, ध्येयापासून तुम्ही भरकटणार असाल तर विद्यार्थ्याने त्या बाबतीत आपली कोणती भूमिका घ्यावी. काय आहे माहिती आहे का, हे आपण आपल्याला आलेलं अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपलं मूल बिघडलं तर त्याला वाईट संगत होती म्हणतो, किंवा चांगलं झालं तर त्याचे सगळे मित्रमंडळी चांगलीच आहेत. पण शेवटी आहे ना निरक्षीर विवेक, प्रत्येकाला त्याच्या कलेप्रमाणेच मित्र आवडतो. एखादं मूल बेसिकली उन्हाळ प्रवृत्तीचं असेल तर त्याला लेक्चर बंक करून बाहेर फिरणारे मित्रच आपोआप त्याचे मित्र होतात. आणि एखादं घासू असेल तर त्याचे मित्र हे वर्गात जे क्लासरूममध्ये बसलेले पहिल्या 2 बाकात असतात त्यांच्याशीच मैत्री होते. त्यामुळे ह्या मैत्रीमुळे मुलं बिघडणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत. ते मित्रच त्यांच्या मनोवृत्तीला साजेसे निवडतात आणि एका म्हणतात तसं समान व्यसनेशू सगळे एकत्र येतात. त्यामुळे पिअर प्रेशर मुलांना वेगळंच असतं. पिअर प्रेशर म्हणण्यापेक्षा घरातली कटकट आणि समाजाला तोंड देणं नातलगांना. हल्ली मी मुलं खूप प्रेशर घेताना नाही बघत, आणि ज्यांना लहानपणापासून त्याच साच्यात घातलेलं आहे, म्हणजे डोळ्याला झापडं लावली आहेत आणि लगाम आईवडिलांच्या हातात आहेत, अशी मुलंच पिअर प्रेशर घेताना मी बघते. नाहीतर कॉलेज बंक करून मॉलमध्ये एवढी मुलं भटकताना दिसली नसती ना आपल्याला. अगदी. त्यामुळे पिअर प्रेशर ते नसतं, त्यापेक्षा असतं जसं आपलं जुनी एक छान कविता आहे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचूला झुलायचे. तसं शाळा संपून जेव्हा येतो ना तेव्हा हे नवीन विश्वाला सामोरं जात असतात. प्रत्येकाच्या मनात कुतूहल असतं, कुठेतरी धडपड होणार असते, कुठेतरी निर्णय चुकणार असतात. पण ते सावरून घ्यायला जेव्हा पालक सक्षम असतात ना तेव्हा मुलं खूप मोकळेपणाने काय चुकलं, काय बरोबर आलं, काय अनुभव आला आणि ह्या अनुभवातनं शिकून मी पुढे काय करतोय हे मूल नक्की समजू शकतं. ह्यापेक्षा आपल्याला कुठूनच ॲप्रिसिएशन मिळत नाही आहे. आणि मग अशा वेळेला माझी बंडखोरी हे समाजाचं लक्ष माझ्याकडे वेधून घ्यायला कारणीभूत होते. आणि म्हणून कुठेतरी लक्ष वेधून घ्यायच्या नावाखाली मुलं भरकटत जातात. त्यामुळे लक्ष वेधून घेणं हा जो एक
त्या तरुण वयातला एक आकर्षणाचा भाग असतो की मी कॉलेजला जाताना छान दिसलं पाहिजे, माझ्याकडे 2 जणांनी बघितलं पाहिजे. कुठेतरी मनात मी साधे कपडे घालून जाणं हे त्यांना कमीपणाचं वाटतं, त्यांचं स्वतःला लाज वाटते, मग ते कुठेतरी न्यूनगंडात जातात. हा जो सगळा माहोल आहे तिथे कुठेतरी पालकांचाही अट्टाहास कारणीभूत असतो की आपल्या लिमिटच्या बाहेर कुठेतरी मुलांना चांगलं द्यावं या भावनेनी ढकलणं. समवयस्क शाळेत कुठे हा प्रॉब्लेम येतो? शाळेत नाही येत हा प्रॉब्लेम त्या तुलनेत. मग जी शाळेत 10वीपर्यंत घडलेली मुलं आहेत ती अचानक 11वीला कोणत्या पिअर प्रेशर खाली जातात? ते प्रेशर नेमकं कोणी क्रिएट केलेलं आहे आणि त्या प्रेशरला सामोरं जाण्याआधी मी जसं म्हटलं तसे खूप टप्पे आहेत की एकतर 11वी 12वी शाळेकडे ठेवावी, जिथे थोडी मोकळीक मुलांना द्यावी, बाहेरचं जग कसं चालणार आहे ह्याची थोडी त्यांना कल्पना द्यावी, काहीसं त्यांच्या मनाची विचारांची प्रिपरेशन्स त्या पद्धतीने होऊन देत. बाहेरची मुलं पण त्या शाळेत 11वी 12वीच्या ॲडमिशनला आल्यामुळे एक थोडा कळप त्यांचा विस्तृत होऊ शकतो. विचारांना शिक्षकांची एक लहानपणापासून धाक भीती आदरयुक्त असते, त्यामुळे ते फार चुकीच्या गोष्टी करायला जात नाहीत. आणि काही काही मुलांचे पाय पाळण्यात दिसलेलेच असतात, शाळेतही ते तसेच वागत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं ह्याची जाणीवही शिक्षक आणि पालकांना असते. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर हा जो अचानक पिअर प्रेशर येतं ते काहीसं माझ्या आयुष्याचं पुढे काय होणार आहे त्याला मी नक्की दिशा देऊ शकतोय की नाही, आणि कुठेतरी मनात नकारात्मक भावना तयार होते, हे मला झेपणारं नाही आहे, पण मला ते उघडपणे बोलायची व्यक्त करण्याची मुभा नाही आहे. हे जेव्हा होतं तेव्हा हे पिअर प्रेशर तयार होतं. माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेली काही काही मुलं सांगून मोकळी झाली आहेत की होय 10वीला मिळाले मार्क, त्या पद्धतीने अभ्यास केल्यावर मार्क मिळाले आणि मार्क मिळाल्यामुळे काही डोनेशन न देता आम्ही सायन्स फॅकल्टीला गेलो आहे, पण मॅडम सायन्स नाही आवडत. पण पालकांना कसं समजावून सांगणार? मग पळवाटीचा एकच मार्क असतो, अभ्यासातला एक तर विषय आवडत नाही म्हणून दुर्लक्ष व्हायला लागतं, मार्क कमी मिळायला लागतात आणि कमी मिळालेल्या मार्काचं त्यांना प्रेशर येतं आईवडील कसे रिॲक्ट होतील म्हणून, आणि मनात कुठेतरी असतं सुटलो एकदाचं, नाहीच मार्क मिळाले तर पुढची कटकटच संपली मागची. त्यामुळे जे 10वीपर्यंत जीव ओतून त्यांनी अभ्यास केलेला असतो तो करण्यापासून ते थोडे परावृत्त व्हायला लागतात आणि मग आईवडिलांना वाटायला लागतं त्याचं अभ्यासात लक्ष नाही आहे, त्याचं इतर 10 ठिकाणी लक्ष आहे, त्याची मित्रमंडळींची संगत वेगळी आहे, तो कॅन्टीनमध्येच जास्त वेळ घालवतोय किंवा त्याला मैत्रिणी आहेत, तो लेक्चर बंक करून तिसरीकडेच फिरायला गेलेला असतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीची कॉलेजला मुलाला ॲडमिशन घालताना ही जी 10वीची सुंदर सुट्टी आहे त्या ह्याच्यात आईवडिलांनी संवाद साधणं, त्यानंतर शिक्षकांशी संवाद साधणं, आणि मी खरं सांगू आपल्या देशात शिक्षक हे खूप मोठं वरदान आहे. परदेशातल्यासारखं ते काट्यावर मोजण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही जर आवर्जून अगदी मे महिन्याच्या सुट्टीत सुद्धा पालक शिक्षकांकडे घेऊन गेला त्याच्या घरी की बाई थोडंसं बोलायचं आहे, त्या शिक्षकाला इतका आनंद होतो. तो कधी असा विचार करणार नाही नाव आय हॅव फिनिश्ड माय वर्क अवर्स, आता माझा संबंध नाही, जूनमध्ये काय ते भेटू बोलू. आपल्याकडे शिक्षक हे वरदान आहे, पण शिक्षकाचा पेशाच इतका तुम्ही कमी दर्जाचा समजलायत की आज कोणतंही मूल, आत्ता आम्ही मध्ये बाहेर गेलेलो होतो, शाळेत शिक्षक व्हायला कोणाला आवडेल म्हटल्यावर एकाही मुलाने हात वर केला नाही. ही कुठेतरी मनाला लागणारी गोष्ट आहे. म्हणजे जो तुम्हाला ज्ञान देतो, जो शिकवतो, त्याच्याबद्दलचा आदर तुम्ही कमी केलेला आहे. का केला आहे? कारण का हे शिक्षण तुम्हाला बाहेर क्लासेसमधनं मिळत आहे. मग ह्या शिक्षकाची काय गरज आहे? तुम्हीच ठरवून टाकलाय शिक्षण पद्धतीकडे मी इथे येईन राजकारणी, की शाळेत शिक्षक म्हणजे पूर्वी होतं काही जमत नाही आहे ना, आर्ट्सला गेलाय, BA BEd करणी शिक्षक म्हणून लाग. अरे पण त्या लागणाऱ्या व्यक्तीला शिकवायची खरंच आवड आहे का? तो मुलांशी तेवढं स्वतःला जोडू शकतो का? त्याला शिकवण्याची कला आहे का? हे न बघता जसे साचे पडलेत, मार्क मिळाले की डॉक्टर इंजिनियर व्हा, हे नाही की तुम्ही बँकेत लागा आणि सगळं काही जमत नाही तर शाळेत शिक्षक म्हणून लागा. हे जे वर्गीकरण केलं गेलं हेच मुळात चुकीचं आहे ना.
शिक्षकाला तुम्ही रिस्पेक्ट किती देता, मान किती देता, आणि होय त्याच्या जोडीला शिक्षकाचीही जबाबदारी येते की तो स्वतःला त्या विषयात तज्ज्ञ किती करतो. अगदी बरोबर आहे. दोन्हीकडनं आहे. म्हणजे मुलं नक्की म्हणतील पण आमच्या टीचरना खरंच येत नाही, त्या काहीही सांगतात नाही, आम्ही दुसरीकडे शिकतोय म्हणून मार्क मिळत आहेत. तर हा स्वतःचा दर्जा टिकवणं हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे. तुमचा दर्जा उत्तम असेल, तुमच्यात मुलांबद्दल आपुलकी असेल तर मुलं तुमच्याकडे खूप शिकायला उत्सुक असतात. त्यामुळे बिघडणं, पियर प्रेशर हे खरं नाही आहे. पियर प्रेशर असतं ह्यातनं मार्ग कसा काढूचं, आणि तुम्ही त्या मार्गासाठी, म्हणजे असं असतं ना, एखाद्या वर्गात गच्च मुलं भरलेली आहेत आणि तुम्ही वर्ग सोडताना फक्त एकच दार उघडलं, धक्काबुक्की होणारच आहे ना. मग ती धक्काबुक्की टाळायला नकळत एक एक रो सोडणं, लाईन लावणं आणि मग मुलांना बाहेर सोडणं, हा जसा एक मार्ग पत्करतो तसं कॉलेजच्या विश्वाबद्दल त्यांना माहिती देणं, त्यामुळे त्यांचं बाहेरचं जग काय विस्तृत त्यांच्यापुढे तयार होणार आहे. आणि 10वीच्या मार्कांवरनं आईवडिलांना 8वीपासून खरं सांगायचं तर नीटपणे अंदाज आलेला असतो आपलं मूल कुठे जाऊ शकतं. ते त्यांनी स्वीकारायला लागणं आणि त्या क्षेत्रातल्या मध्ये असलेले जे उत्तम उत्तम मंडळी आहेत त्यांची चरित्र वाचायला देणं, यूट्यूबवर ती माहिती उपलब्ध करून देणं. आणि कोणतंही काम, कोणतंही शिक्षण हे कमी दर्जाचं नाही. शिक्षण हे शिक्षण आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी नाही जमत. कुंभारासारखी सुंदर मडकी करायला तुम्हाला नाही जमत, त्याचं शिक्षण घ्यावं लागतं. आणि घेतलं तरी ती कला तुमच्या हातात नसेल तर तुम्हाला मडकं नाही घडवता येत. माळी जेव्हा बागकाम करतो तेव्हा आपण कौतुकाने म्हणतो हे हॅज ग्रीन फिंगर्स. सगळ्यांनी लावलेली झाडं नाही ना जगत. ही प्रत्येकाची कला आहे, आपुलकी आहे, तन्मयता आहे त्या गोष्टीमध्ये. आणि ती तुमची तुम्ही जोखलीत ना तर तुमच्या इतकं ताकदवान कुणी नसणार आहे. तुमची ताकद, तुमची शक्ती केंद्र सोडून तुम्ही गोष्टी करायला जाता, त्यामुळे शेवटपर्यंत आयुष्यात लडखडत राहता. जॉबच्या ठिकाणी तुम्हाला सिक्युअर वाटत नाही, मग पुढे युवकांचे प्रश्न येतात. शिक्षण पूर्ण झालं की हवा तसा जॉब नाही मिळालेला, हवा तसा मी इंटरव्ह्यू क्रॅक नाही करू शकलो, आणि मग ह्या नोकरीमध्ये मला कसं बसं राहावं लागतंय, परत असमाधान. तुम्ही लहानपणीच्या आनंदी वृत्तीने जन्माला आल्याय ती कणाकणाने का मारताय. अगदी बरोबर. त्यामुळे हे पियर प्रेशर वगैरे बोलून समजून घेऊन प्रत्येक व्यक्तीला समान दर्जाने मनात तुम्ही वागवायला लागलात तर ह्या गोष्टी आपोआप बाजूला होतील. हा जो अपपरभाव आहे प्रत्येक वागण्यात, बोलण्यात, तो दूर झाला पाहिजे ना. तर ही पियर प्रेशर्स येणार नाहीत मुलांना आणि इव्हन पालकांना सुद्धा. नक्कीच. महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आपल्या सोबत आहेत मीनाताई आगरकर गोगटे. हा विषय इतका विस्तृत आहे, त्याच्याविषयी इतकं आणखीन खोलात बोललं जाऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं किंवा आम्हाला दोघींनाही असं वाटतं की एका एपिसोडमध्ये हा विषय पूर्ण होण्यासारखा नाही. त्यामुळे हाच विषय घेऊन पुन्हा आपल्या भेटीला आम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये येऊ. तत्पूर्वी आपली मी रजा घेते. आयुष्याला भिडताना हा ग्रंथाली यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असलेला कार्यक्रम तुम्ही जरूर पहा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, त्याला शेअर करा, आमच्याशी जोडलेले राहा, वाचत राहा, ऐकत राहा आणि वैचारिकदृष्ट्या संपन्न होत राहा. मीनाताई, तुम्ही आमच्याकडे आलात, या विषयावर मार्गदर्शन केलं. पुन्हा हाच विषय घेऊन आपण पुढच्या महिन्यामध्ये भेटूया. तत्पूर्वी आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.